नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर, जिथे अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो। मित्रांनो, हिंदू धर्मात शनिदेवाला कर्म देणारा आणि न्यायाधीश मानले जाते। शनिदेवाची पूजा केल्यानंतरही लोकांच्या जीवनातून संकटे दूर होत नाहीत। याचे मुख्य कारण म्हणजे ते शनिदेवाच्या मंदिरात काही चुका करतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होते। शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे। शनिदेव हे कर्माचे फळ देणारे मानले जातात। तुमच्या समस्या कमी होत नाहीत किंवा वाढत नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे शनिदेवाच्या पूजेमध्ये चुका होणे। शनीची दृष्टी तुमच्यावर कधीही पडू नये। बहुतेक लोक शनी मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात, पण शेवटी त्यांच्या हातून काही मोठ्या चुका होतात, ज्या सामान्य चुका वाटतात। शनिदेवाच्या मंदिरात कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। शनिदेवासमोर हात जोडणे। बहुतेक लोक शनिदेवाकडे जातात आणि त्यांना नमस्कार करतात, जे चुकीचा मार्ग आहे। शनिदेव न्यायाधीश आहे, म्हणून कधीही हात जोडून त्यांचे स्वागत करू नका। त्यांच्यासमोर डोकं टेकवा आणि कमरेमागे हात धरा। ज्याप्रमाणे न्यायालयात न्यायाधीशाचे स्वागत केले जाते, त्याच प्रकारे तुम्हाला ते करावे लागेल। शनिदेवाच्या मूर्तीसमोर उभे राहणे। लोक शनिदेवासमोर उभे राहून त्यांची पूजा करायला सुरुवात करतात। ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे। शनिदेवाच्या मूर्तीसमोर उभे राहून कधीही त्यांची पूजा करू नये। शनिदेवाची पूजा करताना नेहमी मूर्तीजवळ उभे राहावे। शनिदेवांच्या डोळ्यात पाहणे। शनिदेवाच्या डोळ्यात कधीही पाहू नये। शनिदेवांची दृष्टी क्रूर मानली जाते। त्यांच्या डोळ्यात पाहिल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते। शनिवारी दिव्यासाठी तेल खरेदी करणे। शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करू नये, यामुळे शनीचा प्रभाव आणखी वाढतो। लोक शनिदेवाच्या मंदिराबाहेरून तेल आणि दिवे खरेदी करतात, जे चुकीचे आहे। शनिवारच्या आधी तेल खरेदी करावे आणि त्याच तेलाचा दिवा लावावा। लाल फुले अर्पण करणे। शनिदेवाच्या पूजेमध्ये कधीही लाल फुले अर्पण करू नयेत। खरं तर लाल रंग हा मंगळाचा मानला जातो, जो शनिदेवाच्या पूजेमध्ये समाविष्ट करू नये। तांबे किंवा पितळ वापरणे। शनिदेवाच्या पूजेमध्ये तांबे किंवा पितळाचे भांडे वापरू नयेत। तांबे किंवा पितळ धातू सूर्याशी संबंधित आहेत। भगवान सूर्य हे शनिदेवाचे वडील आहेत। दोघांच्याही एकमेकांशी वैर आहे। या कारणास्तव शनिदेवाच्या पूजेमध्ये या भांड्यांचा वापर करू नये। दुग्धजन्य पदार्थ। शनिदेवाला दुग्धजन्य पदार्थ जसे की मिठाई इत्यादी अर्पण करू नयेत। दुधाचा चंद्राशी संबंध आहे, म्हणून शनिदेवाच्या पूजेमध्येही त्याचा वापर करू नये। तर मित्रांनो, हे होते शनिदेवाच्या मंदिरात जाताना आपल्याकडून होणाऱ्या काही चुका, ज्यामुळे शनिदेवाची कृपा आपल्यावर होत नाही। आपणही या चुका सुधारून शनिदेवाची पूजा करूया आणि शनिकृपेचा लाभ घेऊया। अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।